अंड घेतलेलं आहे आपण वेगळ्या पद्धतीने आज ऑमलेट करणार आहोत. तर अंड्याचा इथं पांढरा भाग आपण वेगळा केलेला आहे आणि पिवळा भाग वेगळा. तर आता वेगवेगळ्याला फेटून घ्यायचं. दोन्हीमध्ये आपण थोडं थोडं मीठ घातले आणि याला वेगवेगळं असं फेटून घेतलं. आता आपल्याला दोन्हीला एकत्र करायचं घ्यायचं. दोन्ही सोबत फेटले तर एकदम कलर पिवळा दिसतो. आता थोडासा वेगळा कलर दिसलेला आहे. यावर तव्यावर तेल घातले. आता अंड घालायचं आपल्याला फेटलेलं. आता हे आपल्याला असं पसरून घ्यायचं. कलर का आपण जे नॉर्मली अंड करतो त्यापेक्षा थोडासा वेगळा दिसत आहे आणि टेस्टसुद्धा थोडी वेगळीच लागते याची. आता याला दुसरी बाजू आपण शेकून घेऊ बदलून. तर अशा प्रकारचा दिसत आहे का, थोडासा वेगळाच कलर आलेला आहे. दोन्ही चांगल्या बाजू आपण आता याच्या भाजून घेऊया ऑमलेटच्या. आपण याला अंड्याची पोळी किंवा ऑमलेट असे म्हणू शकतो. एकदम साधं आहे हे, मीठ घालून केले फक्त. आपण लहान मुलांना असे खूप आवडतात ऑमलेट. आपल्याला जर करायचं असेल तर आपण यामध्ये बऱ्याचशा भाज्या घालू शकतो, जसं की कांदा, बारीक चिरून, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं करून सुद्धा खूप छान होते. साधं एकदम सिंपल मिठाचं ऑमलेट तयार झालेलं आहे.